नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर नवीन अपडेट घेऊन आलेली आहे मी. तर दिव्यांग बांधवांसाठी नवीन अपडेट आहे. तर तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की हप्ता काही जणांना मिळालेला आहे. जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो काही दिव्यांग बांधवांना मिळालेला आहे. आता व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हापर्यंत काही जणांना हप्ता मिळालेला पण असेल. पण काही क्वचितच दिव्यांग बांधवांना हे पैसे मिळालेले आहेत. 200 ते 300च जे लाभार्थी आहेत त्यांनाच हे पैसे मिळालेले आहेत. बाकी जे 3 लाख दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना अजिबात ही एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. कारण त्यांचं सरकारचं असं झालेलं आहे की 200 ते 300च्या लाभार्थ्यांना जे दिव्यांग हे एप्रिल महिन्याचा हप्ता जो मिळालेला आहे तो त्यांनी ते DBT पोर्टल सक्रिय केलेला आहे. ज्या दिव्यांग बांधवांचा जो पोर्टल आहे त्याच्यामध्ये त्यांचं सक्रिय झालेलं आहे. बाकी जे उरलेले 3 लाख लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, ते ॲक्टिव्ह झालेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही म्हणाल की दिव्यांग बांधवांनी असं म्हटलेलं असेल की नाही, आम्ही तर गेलो, तहसील कार्यालयामध्ये गेलो, सगळं केलं, आमचं व्हेरिफिकेशन पण झालं आहे, पण त्या पोर्टलवर तुमची DBT लिंक झालेली नाही, त्याच्यामुळे हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आलेले नाही. तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, तहसील विभागामध्ये जाऊन पुन्हा DBT ॲक्टिव्ह करायचं आहे आणि त्या पोर्टलवर जाऊन DBT ॲक्टिव्ह करायचं आहे. कारण तुम्हाला हप्ता मिळालेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही पण आणि समोरचे जे येणारे हप्ते आहेत ते पण तुमचे असेच रोखलेले जाणार आणि काही जणांना मिळणार, फक्त 200 ते 300 लाभार्थींना मिळणार, बाकीच्यांना तसेच रखडलेले राहतील ते. आणि कसं असते की जे मधातले जे महिने असतात, जसं एप्रिल, मे, जून, जुलै जे काही आहे ते 3-4 महिन्याचे हप्ते मिळालेले नाही तर ते गेले, त्याच्यावर तर पुन्हा सरकार आपल्याला ते पैसे काही परत देत नाही. 3 ते 4 महिन्याचे पैसे अजिबात परत करत नाही. मागं पण तसंच झालं. जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी होते ते तसंच झालं. DBT लिंक करताना त्यांना ते अजिबात मधातले पैसे जे 4-5 महिन्याचे जे पैसे होते ते अजिबात पुन्हा मिळालेले नाही. निवेदन देण्यात आलं, तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा निवेदन देण्यात आलं, पण त्या पैशाची काही अजूनही पुनरावृत्ती झालेली नाही. ते पैसे अजूनही आपल्याला मिळालेले नाही. म्हणून आताच तुम्ही हे सगळं करून घ्या, DBT ॲक्टिव्ह करून घ्या. पोर्टलवर जाऊन तुमचं खातं बरोबर आहे की नाही ते चेक करून घ्या. आणखी एकदा तुम्हाला तहसील कार्यालय गाठावंच लागेल, कारण काय करणार, सगळं ऑनलाईन, सगळं DBTच्या मागे सगळे धावत असल्यामुळे आपल्याला हे काही पैसे खात्यामध्ये जमा होत नाही आहेत. काही जणांना मिळाले तरी उरलेले 3 लाख आपले दिव्यांग बांधव आहेत की त्यांना हे पैसे मिळालेले नाही. तर खूप खंत वाटते या सगळ्या गोष्टीमुळे. तर तुम्ही एकच काम करा की तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपलं DBT ॲक्टिव्ह करून घ्या आणि चेक करून घ्या. कोणाकोणाला पैसे मिळेल ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात ते पण कमेंट्समध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद.